नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगवरती. तर हा जो ब्लॉग होणार आहे ते आपल्या बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग याच्यावरती होणार आहे. तर बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग हे सहसा कोणी करत नाही, पोल्ट्री फार्मिंगच करतात. तर आपण आज तोच बघणार आहोत. तर कसं आहे की आपल्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी थोडासा त्याच्यासाठी मी बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग स्टार्ट केलं. पहिलं आमच्याकडे कोंबड्या होत्याच, पण पप्पांनी काय एवढं लक्ष दिलं नाही. मग म्हटलं चला आपणही सुद्धा थोडंसं लक्ष घालूया, थोडंसं बघूया. थोडीशी इन्फॉर्मेशन मलाही होती की कसं स्टार्टअप करायचं, कसं सुरुवात करायची. त्याच्यामुळे मी ते स्टार्ट केलं. तर तुम्हाला ते दाखवणार आहोत. तर कसं मी कॉलेजला जाऊन हे सगळं हँडल करते, त्याच्यामुळे थोडंसं पप्पांना आणि माझ्या फॅमिलीला फायनान्शियल सपोर्ट मिळतो. माझा कॉलेजचा खर्च, अभ्यासाचा खर्च त्यांना निघतो. तर चला आज मी तुम्हाला दाखवते माझ्या गावठी कोंबड्या. चला तर तुम्हाला मी गावठी कोंबड्या दाखवतेच कुठे बसल्या आहेत ते, पण आमच्या गावठी कोंबड्या कुठे चरतात, कसं काय करतात ते तुम्हाला दाखवते. ते हे आपलं ग्राउंड आहे, जे उकिरला तिथे चरत वगैरे असतात. ते इथे आपण शेण वगैरे टाकतो, लेंड्या वगैरे टाकतो, घरातलं वेस्टेज वगैरे टाकतो. त्याच्यामुळे त्याच्या किडे आळे निघाले तर त्यांना ते खातात. तर आपल्या ज्या कोंबड्या आहेत ते एवढ्या पटांगणात फिरत असतात. तुम्ही बघू शकता का किती मोठं ग्राउंड आहे आणि त्याच्यात उकिरडा वगैरे तर ते इथे फिरत असतात. तुम्ही बघू शकता आपलं नेचर पण किती भारी दिसतं इथे. इथे बघू शकता झाडे आणि इथे आपलं धरण सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता, दिसत नसेल पण त्याच्यावर आपण ब्लॉग बनवूच. तर हे जे आपलं धरण आहे त्या धरणाचं नाव पिंपळगाव जोगा धरण आहे. पूर्ण जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध धरण आहे आणि इथे फिरण्यासाठी खूप लोक येतात. पर्यटक स्थळ सुद्धा आहे हे. जाऊ दे तो विषय सोडूया आणि आपण आपल्या टॉपिकवरती पुन्हा येऊया. तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या कोंबड्या ज्यांना जर ऊन वगैरे लागलं तर ते कुठे बसतात. चला तुम्ही ते बघू शकता, हे आपली बॅकयार्ड प्लांट्स लावलेले आहेत इथे. इथे आपलं शेवग्याचं झाड, पिंपळाचं झाड, वडाची झाडं आहेत. या ठिकाणी आपले कोंबड्या वगैरे येतात. जांभळाची झाडं आहे ना, याच्यामध्ये खूप जास्त आहे. आपले जांभळाची झाडं आता ते वरती सगळे उंच दिसतात. तर शेवग्याच्या झाडाचा उपयोग असा होतो की त्याच्यातून आपल्याला शेंगा तर भेटतातच, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सुद्धा भेटतात. पण जेव्हा शेवग्याचा पाला खाली पडतो तर कोंबड्यांना सुद्धा व्हिटॅमिन आणि कॅल्शियम भेटते. त्याच्यामुळे आपल्याला असं वेगळं काही खायला द्यायची गरज नाही. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो आमची जी बारकाली कोंबडी आहे ती रात्रभर इकडे फिरत असतात. 7 वाजले तरी ते घरात येतात. हे बघा, हे त्याला आहे ना 7 वाजल्याशिवाय घरी यायची काही गरजच लागत नाही. त्याला आपल्याला शोधायला जायला लागतं की ये बाबा घरी चल, घरी चल, तेव्हा तो येतो. तुम्हाला आता चला आम्ही दाखवतो आपल्या कोंबड्या. आता आपण आलेलो आहोत शेडमध्ये. कोंबड्या कशा पद्धतीने बसतात आणि त्याचं नियोजन आपण कसं केलेलं आहे. तर हे आपल्या गावठी कोंबड्या आहेत. ते खाऊन पिऊन आल्यानंतर अशा प्रकारे ते बसलेले असतात आणि त्यांचं आपण नियोजन म्हणजे बांबू लावून त्यांना बसायला असं मस्तपैकी केलेलं आहे. तर आपण शेडमध्ये तर आपण असे वाकडे बांबू का लावले आहेत त्याचं तुम्हाला कारण सांगतो. कारण की जी कोंबडी विष्ठा टाकते ती बांबू पडत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ते साफ करायला पण इझी जातं. आणि आपण शेडमध्ये तूस का टाकला नाही हा प्रश्न तुम्हाला पडेलच. तूस कारण की आपण इथं कोबा केलेला आहे आणि ते आपण पटकन साफ पण करून घेऊ शकतो. जर ते विष्ठा वगैरे टाकले की आपण डेली साफ करत असतो ते. तर ते आपल्या ह्या शेडमध्ये करीब 30 ते 40 कोंबड्या आहेत. त्यातले हे टर्की आहेत आणि आपली जी कोंबडी आहे ती सुद्धा पिल्लं आहे. त्याच्या खाली 7 ते 8 आहे. तो तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता ती कशी त्याच्या आईच्या खाली बसलेली आहेत बघा. ही आपली मस्त कडकनाथची कोंबडी आहे. हा आपला ससा, तसं तुम्हाला आपण इंट्रोडक्शन पण करून दिलेलंच होतं. आणि ही आपली हरणी. ही आपली हरणी आणि ही गावठी गाय आहे. आणि सहसा गावठी गाय तर कोणी पाळत नाही पण आपण पाळली.
ती छोटी असतानाच आमच्या जवळ होती. तर गावठी कोंबड्या ओळखायच्या कशा, चला तर तुम्हाला सांगतो. तर गावठी कोंबड्या जे आहेत हे अशा प्रकारे दिसतात. त्यांचा कलर सुद्धा दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा थोडा वेगळा असतो. काही शेंडे असतात आणि त्याची साईज थोडी छोटी असते. आणि ही जी कोंबडी हिला दाढी आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आपल्या उलट्या पंखाचं पिल्लू आहे, मस्त काळ्या रंगाचं आहे. आणि वरती जे आपल्या तलके त्यांना शेंडे आहेत, तुम्ही बघू शकता, तुम्ही इझिली बघू शकताय. आपल्या ज्या गावठी कोंबड्या आहेत ते आपण अशा प्रकारे बघू शकतो. काहींना शेंडे असतात, त्याचे साईज छोट्या असतात आणि 1 किलो पर्यंतच ते असतात. त्याच्यामुळे आपण गावठी कोंबड्या हे प्रत्यक्षात इझिली बघू शकतो. तर गावठी कोंबड्यांचे पाय हे बारीक असतात, असे दुसऱ्या कोंबड्यांचे पाय जाड असतात. तुम्ही इथे बघू शकता त्याचे पाय किती बारीक आहेत. तर ही आपली फेमस कोंबडी, तिचे पण पाय बघा. आणि तिथे हिरव्या बॉक्समध्ये दिसत असेल, तिथे आपली खुडूक झालेली कोंबडी आहे. बघा कशी बसली आहे ती. ही आपली कडकनाथची कोंबडी आहे स्पेशल. तर बाकीच्या कोंबड्या पण इथे तुम्ही बघू शकता. तुम्ही इथं बघू शकता किती शांतपणे आपल्या इथे कोंबड्या बसलेल्या आहेत. तर बांबू लावल्याचा हा फायदा असतो की ते निवांतपणे असे शांत बसू शकतात तिथे. आणि ते एकदम पर्टिक्युलर स्ट्रेट लाईन मध्ये बसले आहेत बघा. ते एकमेकांना चावत नाही, असे शांत प्रकारे बसत असतात. नाही तर काही काही कोंबड्या काय करतात, एकाला मार दुसऱ्याला मार असे करतात, टोचत नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की काही काही शेडमध्ये असे कोंबड्या असतात का ते एकमेकांचे पंख काढत असतात. तर असं नियोजन केल्यामुळे काय होतं की ते एकमेकांचे पंख काढत नाही. आणि जर शेडमधल्या कोंबड्या पाहिल्या तर ते पंख काढलेले असतात आणि त्यांच्या आपण कधी घ्यायला गेलो तर काय असतं, त्यांच्या अंगावर पंख दिसत नाही. तर असं नियोजन केल्यामुळे आपल्याला बघू शकतो की ते पंख वगैरे काढत नाहीत आणि असे छान प्रकारे ते इथे बसतात. तर असं नियोजन केल्यामुळे हा फायदा असतो आपल्याला. तर आता तुम्हाला दाखवतो, महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे तुम्हाला. तर बॅकयार्ड पोल्ट्रीबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. तर आपण जशी बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग करतो त्याच्यात आपण काही कोंबड्या असे बाहेर फिरत असतात, तसे आमच्याही फिरतात. तर त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत जातात, जसे CRD, देवी, मानमोडी रोग. असे रोग क्लायमेटनुसार चेंज होत राहतात आणि त्यांना येतात. तर हे जे रोग आहेत, तर हे जे आपले रोग आहेत ते फिरत्या कोंबड्यांना होतात. तर ज्यांना रोग झाला तर एकाला झाला का दुसऱ्यांना होतो आणि त्याच्यामुळे अख्खा लॉट बसून जातो. तर असं तुमच्या लक्षात आलं की एका कोंबडीला रोग झाला तर तो पूर्ण लॉट आपण काढून टाकायचा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहण्यासाठी असेच आमचे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर कुणाला कोंबड्या हव्या असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. असेच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाऊ, इन्फॉर्मेशनल व्हिडिओ, एंटरटेनमेंट व्हिडिओज. असे तुम्ही जे सांगशाल आम्ही तसे व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करू. धन्यवाद.